नमस्कार मंडळी. रिसॉर्टमधला सुंदर आणि शांत वेळ मनात साठवून आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे. खरं सांगायचं तर इथून निघताना मन अजिबात तयार नव्हतं. प्रत्येक क्षण इतका सुंदर होता की अजून थोडं इथेच थांबावंसं वाटत होतं. सकाळची थंडगार हवा, आजूबाजूचं हिरवंगार झाडं, पक्ष्यांचा आवाज, डोंगराच्या कुशीतलं निसर्ग सौंदर्य या सगळ्यांना मनापासून निरोप देत आम्ही रिसॉर्टमधून चेकआउट केलं. रिसॉर्टमधून बाहेर पडताना आमचा पहिला थांबा होता पंचगणीचं प्रसिद्ध टेबल लँड. इथली खास गोष्ट म्हणजे खूप मोठं आणि सपाट पठार व पोचल्यावर चारही बाजूंना दिसणारे डोंगर, वाहणारा गार वारा आणि समोर दिसणारं अप्रतिम दृश्य खरंच मन शांत करून टाकतं. इथे थोडा वेळ फिरलो, आजूबाजूचा निसर्ग अनुभवला आणि काही सुंदर आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या. प्रत्येक कोपऱ्यात फोटो काढावासा वाटत होता. टेबल लँडचा निरोप घेत आम्ही पुढे निघालो आणि आता वेळ झाली होती थोडं खाण्याची. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and us. आणि मग थोडा वेळ आम्ही इथे तिथे फिरलो, खरेदी केली, चविष्ट खाण्याचा आनंद घेतला. तुम्ही महाबळेश्वरला आलात तर मला असं वाटतं की एकदम ॲप्रोलला जावा, तिथे भेट देऊन या. खूप छान आहे, बट थोडंसं क्राऊड असतं. जे लोक क्राऊडमध्ये ॲडजस्ट करतात त्या लोकांसाठी ठीक आहे, बट मला तिथे ॲडजस्ट नव्हतं करता आलं, सो आम्ही लोक निघालो तिथून. एनिवेज, पण सुट्टीच्या दिवसामध्ये एक गोष्ट मात्र ठरलेली, ती म्हणजे ट्रॅफिक. मॅप्रोच्या आसपासचं बरंच ट्रॅफिक होतं. काही वेळ गाड्यांच्या रांगेत थांबावं लागलं, पण निसर्ग इतका सुंदर होता की ट्रॅफिकचाही फारसा त्रास जाणवला नाही. हळूहळू ट्रॅफिकमधून बाहेर पडत आम्ही महाबळेश्वर शहरालाही निरोप द्यायला सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवगार झाडं, वळणावळणाचे घाट, दरीतून दिसणारे सुंदर नजारे आणि ढगांनी वेढलेले डोंगर. प्रत्येक दृश्य मनात कायमचं साठवून ठेवावंसं वाटत होतं. प्रवास संपत होता, पण या डोंगरांनी दिलेली शांतपणा, ताजी हवा आणि सुंदर आठवणी कायम सोबत राहणार होत्या. घाटातून खाली उतरताना प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य दिसत होतं. कधी धुक्याने झाकलेलं डोंगर, कधी खोल दऱ्या, तर कधी दूरवर पसरलेली हिरवाई. गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत हा संपूर्ण प्रवास फक्त अनुभवत राहिलो. अशा क्षणी जाणवतं की प्रवास म्हणजे फक्त एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसतं. प्रवास म्हणजे प्रत्येक छोट्या क्षणांचा आनंद घेणं, निसर्गाशी जोडून घेणं आणि आयुष्यभरासाठी आठवणी तयार करणं. महाबळेश्वर आणि पंचगणीचा हा प्रवास आम्हाला खूप काही देऊन गेला. मनाला शांतता, भरपूर आनंद आणि पुन्हा एकदा इथे यायची ओढ. आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आहोत. पुढे अजून काय अनुभव मिळणार आहेत ते तुम्हालाही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. आणि पुढचा व्हिडिओ हा खूप जास्त स्पेशल असणार आहे, बिकॉज तो लास्ट व्हिडिओ असणार आहे आमचा या जर्नीतला 4 डेजच्या, की शेवटचं स्पॉट कुठे आहे. आणि मला माहिती आहे की ते ठिकाण बघितल्यावरती सगळ्यांनाच खूप जास्त आनंद येणार आहे, कारण की सगळ्यांचं ते फेवरेट ठिकाण आहे आणि प्रत्येकाला ते आवडण्यासारखं आहे. त्यामुळे नक्की तुम्ही माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, बिकॉज जेव्हाही तो नेक्स्ट व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन मिळेल. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच अँड एन्जॉय दिस व्हिडिओ. हॅव अ गुड डे. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet.
life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and the scars. When the world felt small and your hands felt warm. Take me back to the start, if only for a moment. I've been up since 3, scrolling back where we used to be. Half truths in this late night chat, both of us knowing what a lie that. Funny how we talk like we're fine.